हॅलो फ्रेंड्स, आय एम प्रोफेसर एस जे कोहली. मी FIBला कंपल्सरी इंग्लिश शिकवतो. आपण जे विद्यार्थी कॉलेजला येत असतील त्यांचे आपण नियमित वर्ग भरवत आहोत, शिकवत आहोत. सगळं सुरळीत चालू आहे. पण जे विद्यार्थी कॉलेजला येऊ शकत नाही, बसच्या संपामुळे म्हणा, कशामुळे म्हणा ते कॉलेजला येऊ शकत नाही, त्यांच्याकरता आपल्याला ऑनलाईन टीचिंग करावं लागत आहे. आता ऑनलाईन टीचिंग करताना आपलं FYला कंपल्सरीला पहिली स्टोरी आहे. ते स्टोरीचं नाव आहे द कप ऑफ टी. एक कप भर चहा असं नाव आहे, कप ऑफ टी. त्या स्टोरीमध्ये एक श्रीमंत स्त्री असते, तिचे नाव आहे रोजमेरी फेल. ही नेहमी मोठ्या रस्त्यांवर शहराच्या मोठ्या दुकानांवर खरेदी करत असते. असं खरेदी करत असतानाच एक दिवशी संध्याकाळच्या वेळेस ती जेव्हा बाहेर उभी होती त्यावेळेस एक छोटीशी एक मुलगी त्या ठिकाणी आली. त्या मुलीने तिचा हात धरला आणि तिला सांगितलं की मला एक कप ऑफ टीसाठी पैसे हवे आहेत, देशील का? तिला ते विस्मयकारक वाटलं. तिने कादंबरीमध्ये वाटलं होतं त्याप्रमाणे ही घटना घडते आहे असं तिला वाटलं. म्हणून ती तिला घरी घेऊन गेली. तिला खायला दिलं, प्यायला दिलं. जेव्हा ती घरी गेल्यानंतर तिचा पती जेव्हा बाहेरून आला, त्याने पाहिलं की कोण आहे मुलगी नवीन. त्याने विचारलं ही मुलगी कोण आहे नवीन. तिने सांगितलं की मिसेस स्मिथ आहे असं सांगितल्यानंतर तो म्हणतो की ह्या मुलीला पाहिल्याबरोबर माझी विकेट उडाली, मला खूप आनंद झाला. हे ऐकून तिला तिच्या मनात प्रेजुडाईस निर्माण झाला. ते म्हणते की म्हणजे मला पाहून ते एवढे खुश होत नाही. तिला पण एवढे खुश झाले. ते तिला मनात लगेच विचार येतो, विकेट गेली, विकेट गेली, सुंदर आहे, विकेट गेली असं तिच्या मनामध्ये आला. आणि ती घरात गेली, ड्रॉवरमधून पैसे काढले, तिच्या हातात कोंबले आणि तिला पाठवलं. तिला डायरेक्ट घरी पाठवलं. नंतर त्याने विचारलं, तिच्या पतीने विचारलं कुठे गेलीस स्मिथ? ती सांगितलं की तिला घरी जायचं होतं, ती चालली गेलेली आहे. आणि तिने परत त्याला सांगितलं की ती याचं प्रेम आहे की नाही माझ्यावर बुवा, हे तपासण्यासाठी तिने त्याला सांगितलं. त्याला सांगितलं की मी सुंदर आहे का, मला सांगा बरं, मी सुंदर आहे का? हा प्रश्न तिने विचारला. तिला कळलं की खरोखरच तो तिची स्तुती करतो सुंदर आहे असं. अशा प्रकारची स्टोरी आपल्याला बघायची आहे. अ कप ऑफ टी नावाची स्टोरी आहे. ती आपण आता डिटेलमध्ये बघू. बघा पहिलं तिचं नाव होतं रोजमेरी फेल वॉज नॉट एक्झॅक्टली ब्युटिफुल. रोजमेरी फेल ती स्त्री अतिशय सुंदर नव्हती, पण बऱ्यापैकी होती, प्रेटी होती. लागलं चांगली पाहण्यामध्ये चांगली बरी होती, म्हणजे सुंदर जरी नसली तरी देखणी होती, प्रेटी होती. शी वाज यंग, ती तरुण होती. बघा तरुण होती. शी वाज यंग, तरुण होती. ब्रिलियंट, हुशार होती. एक्स्ट्रीमली मॉडर्न आणि आधुनिक जगामध्ये वावरणारी होती. चांगल्या प्रकारे ड्रेस घातलेला होता, वेल ड्रेस्ड. चांगल्या प्रकारचे वाचन तिने केलेलं होतं कादंबऱ्यांचं. मोठ्या पार्ट्यांमध्ये ती जायची. आणि तिचं लग्न होऊन जवळजवळ 2 वर्ष झालेले होते. रोजमेरी हॅड बीन मॅरिड 2 years. जवळजवळ 2 वर्ष झालेले होते. शी हॅड अ डक ऑफ बॉय. तिचा मुलगा वगैरे काही नव्हता. तिच्या पतीचं नाव होतं पीटर मायकेल. तिच्या तो पती तिला अक्षरशः तिची पूजा करायची, प्रेम करायचा म्हणजे अक्षरशः तिची पूजा करायचं अशा प्रकारे तिने म्हटलेलं आहे. बघा दे वेर रिच. ते खूप श्रीमंत होते, श्रीमंत कुटुंब होतं ते खूपच. विच इज ओडियस अनस्टॅब्लिश साऊंड लाईक. बट इफ रोजमेरी वॉन्टेड टू शॉप, जर तिला शॉपिंग करायची असेल रोजमेरीला, तर ती कुठे जायची? डायरेक्ट पॅरिसला जायची. डायरेक्ट फ्रान्सचं पॅरिस जे असेल त्या ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी जायची. आणि तिथे कोणता रोड होता? बॉन्ड स्ट्रीट म्हणून हा रोड होता. बॉन्ड ती जायची. बघा तिथे फ्लावर खरेदी करायची, फुलं खरेदी करायची. म्हणून तिची कार जी असायची ती काय रस्त्याच्या कडेला उभी राहिलेली असायची. आणि तिला जे ठिकाण जायचं असेल त्याचं नाव आहे रिजंट स्ट्रीट.
तिथे ती जायची आणि सांगायची, त्याला सांगायची, आय वॉन्ट दोज अँड दोज अँड दोज, मला ते पाहिजे आहे, ते पाहिजे, ते पाहिजे, असं ते सांगायची बघा. आय विल हॅव ऑल द रोजेस इन दॅट जार, ते सगळे गुलाबाची फुलं मला पाहिजेत, असं तिथं सांगायची बघा. दोज रेड अँड व्हाईट वन्स, तिला जे असं आवश्यक होते ते फुलं ती मागायची, ते तिथं घाबरता मागायची बघा. आणि शी वॉज फॉलोड द कार बाय अ थिन शॉप गर्ल. अशा प्रकारे खरेदी केल्यानंतर जेव्हा ती रस्त्यावर चालत होती त्यावेळेस तिच्या मागून एक मुलगी, थिन सगळं पातळ मुलगी, थसर कापत त्या ठिकाणी आलेली आहे बघा. एक त्यावेळेस संध्याकाळची वेळ होती, सॉरी दुपारची वेळ होती, त्यावेळेस दुपारची वेळ होती. ती खरेदी करत होती आणि तिला जे नेहमीचे दुकान तिला जे आवडायचं त्या दुकानावरती गेलेली होती बघा. जेव्हा जेव्हा ती त्या ठिकाणी जायची, दुकानावर जायची, तिला जो काउंटरवर जो नौकर होता तो खूप खुशी व्हायचा, आनंदात व्हायचा. तिला आनंद व्हायचा ही आल्यानंतर, म्हणून तिच्या बोलण्याआधीच त्या चांगलं तिला हवं आहे ते तो काढून दाखवायचा बघा. तो म्हणतो, यू सी मॅडम, तो सांगायचा, हे तुम्हाला हे पाहिजे का, ते पाहिजे का, असं तो तिला सांगायचं बघा. टुडे इट वॉज अ लिटल बॉक्स. आज तिने काय केलं, एक लहानसा बॉक्स त्या ठिकाणी पाहिलेला आहे दुकानामध्ये, काहीतरी वस्तू त्या ठिकाणी होती, बॉक्स पाहिलेला आहे बघा. आणि तो नोकर जो होता तो त्या ठिकाणी दुकानातला, त्याने सुद्धा तिच्याकरताच तो बॉक्स काढून ठेवलेला होता, अगोदरच काढून ठेवलेला होता. आणि तो तिला तो आतापर्यंत दाखवला सुद्धा नव्हता. ऑन द लीड मिनट क्रिएचर स्टूड अ व्हेरी फ्लावर ट्री. त्यामध्ये फुलांचा गुच्छ वगैरे होता, तो पण तिला आवडलेला आहे. तिची टोपी तिने काय केलं बैलाने, हर हॅट, तिची टोपी तिने डोक्यातून काढलेली आहे बघा. आणि तेव्हा जे पिंक क्लाउड, त्या टोपीमध्ये एक गुलाबी रंगाचं फूलसुद्धा त्याने लावलेलं होतं. तिने काय केलं शेवटी, रोजबेरी टूक हर हँड्स आउट ऑफ हर लॉंग ग्लोव्ज. तिने आपल्या हातामधून ते ग्लोव्ज होते, हँड ग्लोव्ज, ते काढलेले आहेत. नेहमी ग्लोव्ज काढून घ्यायची काही वस्तू घेताना. तिला शी लाईक इट व्हेरी मच, तिला खूप आवडायचे ते बघा. शी लव्ड इट, त्यावरती प्रेमसुद्धा करायची. इट वॉज अ ग्रेट डक, शी मस्ट हॅव इट, ते तिला घ्यायलाच पाहिजे असं तिला वाटत होतं बघा. टर्निंग द क्रीमी बॉक्स, तिने तो बॉक्स उघडला, पाहिलं, आणि तिला तो बॉक्स लगेच तिला आवडलेला आहे. तो शॉपमन जेव्हा इन सम डीप कॅव्हर ऑफ माइंड मे हॅव डेअर टू थिंक सो, फॉर ही टूक अ पेन्सिल लिंड. तर बघा, एक मिनटं बंद कर. बोला. तिला दुकानातून चांगला बॉक्स घ्यायचा होता. तिने आपल्या हातातले ग्लोव्ज ते काढून ठेवले आणि त्याला दुकानदाराला विचारलेलं आहे की मला अशा प्रकारचा हा जो बॉक्स आहे हा मला हवा आहे. तिने त्या बॉक्समध्ये फ्लावर्स जे होते, फुलं, त्याची पण त्याने स्तुती केलेली आहे. मग तिने विचारलं, शेवटी त्याला विचारलं, व्हॉट वॉज द प्राईस, याची किंमत काय आहे याची, असं विचारलं. फॉर मोमेंट शॉपमन डिड नॉट सीम टू हिअर. शॉपकीपरला काही अगोदर ऐकू आलं नाही. परत तो बोलला, 28 गिनीज मॅडम, 28 गिनीज एवढी रक्कम हवी आहे त्याला. ते म्हणते 28 गिनीज, असं का. तिने बॉक्स खाली ठेवला, परत ग्लोव्ज हातात घातलेले आहेत. 28 गिनीज. ती जरी श्रीमंत जरी असली तरी तिने सुरुवातीला आश्चर्य वाटतं तिला, एवढं काय महाग आहे बाबा असं.
ते ती श्रीमंत जरी असली तरी शी स्टेल ॲट प्लम टी प्लम हराबो शॉप पुढे हेळ. मग ती म्हणते ठीक आहे 20 गिनीच असले तरी चालतील वेल ठीक आहे कीप इट फॉर मी माझ्याकरता ते ठेव आता असं ते सांगितलेलं आहे. आणि शॉपकीपरने अगोदरच ते बॉक्स तिला काढून ठेवलेला होता तिच्याकरता काढून ठेवलेला होता. ही वुड बी विलिंग ऑफकोर्स टू कीप इट फॉर एव्हर. तो त्याला सांगितलं की हा बॉक्स मॅडम तुमच्याकरताच आहे तुमच्याकरता ठेवलेला आहे असं आहे ते सांगितलेलं आहे बघा. शेवटी दरवाजा उघडलेला आहे. शी वॉज आउटसाईड ऑन द स्टेप बाहेर आलेली आहे. वातावरण न्याहाळते आहे. विंटर आफ्टरनून हिवाळ्याची दुपार आहे. रेन वॉज फॉलिंग पाऊस पडत आहे. विथ द रेन आणि अंधारसुद्धा पडलेला आहे. देर वॉज अ कोल्ड बिटर टेस्ट नियर हवेमध्ये पण वेगळा स्मेल त्या ठिकाणी जाणवतो आहे. न्यू लाईट जरी असली आपल्या रस्त्यावरचे ते सुद्धा लागलेले आहेत. डीमली ते बर्न अतिशय डीम पण आहेत ते. आणि अशा वेळेस लोक घाईघाई करून घराकडे निघत आहेत. रोजमेरीला सुद्धा त्याप्रमाणे असं वाटलं. तिने आपला जो मप होता ओढणी होती ती आपल्या छातीवर ठेवली आणि तो बॉक्ससुद्धा तिने घेतला. आणि त्या ठिकाणी कार उभीच होती. ते कार वाज देर कार तिथे उभीच होती. तिला फक्त रस्ता क्रॉस करायचा होता पण तरी ती वाट पाहत राहिली. देर आर मोमेंट्स हॉरिबल मोमेंट्स इन लाईफ. तिला अशा प्रकारचे क्षण जे असतात हे विलक्षण असतात असं तिला वाटलेलं आहे बघा. वन इमर्जेस फ्रॉम शेल्टर अँड लुक्स आउट. जेव्हा आपण घरातून एखाद्या वेळेस बाहेर निघतो आणि बाहेर पाहतो तर तिचे भयानक वाटत असतं. म्हणून तिला असं वाटलं की वन हॅड टू गो होम. आपण घरी जावं मस्त आणि मस्त फक्कड चहा घ्यावा एक्स्ट्रा स्पेशलिटी फक्कड चहा घ्यावा असं तिला वाटलेलं आहे बघा. अशा वेळेसच त्या ठिकाणी एक तरुण मुलगी यंग गर्ल एक तरुण मुलगी थीन सळपातळ डार्क सावळ्या रंगाची. व्हेअर हॅड शी कम फ्रॉम. ती कुठून आली ती उभी राहिलेली आहे बघा. तिने काय केलं रोजमेरीच्या कोपराला हात लावला आणि बोलली मॅडम मे आय स्पीक टू यू वुमन. मॅडम तुमच्याशी मी बोलू शकते का 1 मिनिटासाठी. तिला आश्चर्य वाटलं रोजमेरीला. स्पीक टू मी माझ्याशी बोलायचं आहे. रोजमेरी टर्न माझ्याशी बोलायचं आहे. शी सॉ हा लिटल बॅटर क्रिएचर नर्वस आई. ती मोठे डोळे फाडून त्याच्याकडे पाहत होती बघवा. समवन क्वाईट यंग. तरुण मुलगी होती खूपच. तिच्यापेक्षा जास्त वयाने जास्त नव्हती. ती हू क्लच्ड द कॉट कलर विथ रेडन हँड्स अँड शिवर्ड. ती थरथर कापत होती थंडीमुळे बघा. जसं काही थंड पाण्यातून नुकतीच बाहेर आलेली आहे असं वाटायची बघा. ती बोलली मॅडम वुड यू लेट मी हॅव अ प्राईस ऑफ कप ऑफ टी. तुम्ही मला 1 कप ऑफ टीसाठी पैसे द्याल का ती विचारते बघा. वुड यू लेट मी हॅव द प्राईस ऑफ कप ऑफ टी. 1 कप ऑफ टीची रक्कम तुम्ही मला द्याल का. अ कप ऑफ टी. देर वॉज समथिंग सिम्पल. ते सोपं काम आहे बघा. सिन्सिअर इन दॅट वॉइस. इट वॉज द लिस्ट वॉइस ऑफ बेगर. देन हॅव यू नो मनी एट ऑल. तिला लाजवीने तिला विचारलेलं आहे तुझ्याकडे पैसे नाहीत का अजिबात. तुझ्याकडे अजिबात पैसे नाही आहेत का. ती बोलली नन मॅडम. ती बोलली नाही मॅडम माझ्याकडे पैसे नाही आहेत. तिला असं वाटलं आश्चर्य वाटलं बघा. हाऊ एक्स्ट्रा ऑर्डिनरी. वा 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 काय भयानक काही चांगली गोष्ट आहे. रोजमेरीने संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या वातावरणाकडे पाहिलेलं आहे आणि त्या मुलीकडे पाहिलेलं आहे. तिला आता आठवलेलं की तिला आपल्या वाचलेल्या कादंबरीमधील प्रसंग तिला आठवत आहे.
सडनली इट सिम्युलर टू रोजबेरी सच अन ॲडव्हेंचर इट वॉज. तिला ते दोस्तोव्स्कीची कादंबरी आठवलेली आहे. कादंबरीमध्ये असाच प्रसंग झालेला होता, तसं तिला आता वाटतंय बघा. सपोजिंग शी टूक द गर्ल होम. तिला असं वाटलं की जर हिला आता आपण घरी घेऊन गेलं तर. सपोजिंग शी डिड डू वन ऑफ द थिंग्स ही वॉज ऑलवेज. ज्याप्रमाणे तिने कादंबरीमध्ये वाटलेलं होतं त्याप्रमाणे जर हिला घरी घेऊन गेलं तर व्हॉट वुड हॅपन, तर काय घडेल. ते अतिशय रोमांचकारक प्रसंग तिला वाटतोय बघा. इट वुड बी थ्रिलिंग. अतिशय रोमांचकारक तिला हे वाटतोय, प्रसंग वाटतोय. शी हर्ड हर्सेल्फ सेइंग आफ्टरवर्ड्स द अमेजमेंट ऑफ हर फ्रेंड्स, आय सिम्पली टूक हर होम विथ मी. ती म्हणते की हिला आता मी घरी घेऊन जाते आणि तिला घरी गेल्यावर तिला चहा देते, असं तिला आता वाटतंय बघा. ती म्हणते बघा, कम होम टू टी विथ मी. तुला पैसे देत नाही मी आता, पण तू असं कर, माझ्याबरोबर ये, आपण घरी जाऊ आणि घरी गेल्यावर मस्त चहा घेऊ, असं तिला सांगितलेलं आहे बघा. पण मुलगी मात्र घाबरती आहे, थरथर कापते आहे. रोजबेरी पुट आउट अ हँड अँड टच हर. रोजबेरी तिच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. ती म्हणते स्माइलिंग, हसते. शी फील हाऊ सिम्पल अँड काइंड ऑफ सिम्पल वाजवा. वाय ऑन यू, तू काय येत नाही माझ्याबरोबर. डू कम, माझ्याबरोबर ये, माझ्या कारवर आपण घरी जाऊ, कारने आपण घरी जाऊ. ती घाबरली. तिला असं वाटलं मुलीला एखाद्या वेळेस आपल्याला पोलिसाकडे ते घेऊन जाणार नाही ना, म्हणून ती म्हणते मॅडम यू डोंट मीन. मॅडम तसं तर काही नाही ना, जर तुम्ही मला पोलिसाकडे घेऊन गेले तर. ती म्हणते नाही 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 नाही, आय वॉन्ट यू, प्लीज मी कम. अरे नाही, मला आनंद, तुला घेऊन जाण्यामध्ये मला आनंद होतो आहे, म्हणून तुला मी घेऊन चाललेली आहे. द गर्ल पुट फिंगर्स टू हर लिप्स अँड हर आईज दे होल्ड रोजमेरी. ती आपल्या तोंडावर बोट ठेवलेला आहे आणि ती रोजमेरीकडे टक लावून पाहत आहे. ती म्हणते तुम्ही मला पोलीस स्टेशनला तर घेऊन चालले नाही ना, ती सदर कापते आहे. रोजमेरीला तेवढा हसू आलेलं आहे. ती म्हणते पोलीस स्टेशन, अरे नाही 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 नाही, शक्य नाही, शक्य नाही. वाय शुड आय बी मी एवढा क्रूर का होईल बरं, तुला पोलिसाकडे घेऊन जाईल, एवढा क्रूर का होईल बरं मी. आय ओनली वॉन्ट टू मेक यू वॉर्म. तुला मला थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार बनवायचं आहे तुला बघा. द फुटमन हेड द डोअर ऑफ द कार ओपन. कारचा दरवाजा ओपन झालेला आहे आणि ते दोघं जण कारमध्ये बसलेले आहेत आणि कार आता घराकडे निघालेली आहे. ते म्हणते शी हॅड अ फिलिंग ऑफ टाईम वेअर शी स्लिप्ड हर हँड थ्रू द विंडो. शी कुड हॅव सेड, तिने असं म्हटलं असतं, नाऊ आय हॅव गॉट यू, तू आता माझ्याबरोबर आलेली आहेस, त्यामुळे तू काही चिंता करू नकोस. मोर दॅन काइंड शी वॉज गोइंग टू प्रूव्ह दिस गर्ल वंडरफुल थिंग्स. ते ह्या मुलीकडून असं ते सांगू इच्छित होती लोकांना की कादंबरीमध्ये अशा कशा गोष्टी असतात आणि त्या गोष्टी आपल्या खाजगी जीवनामध्ये कशा घडतात ते आता तिला ते प्रूव्ह करून दाखवत आहे, सांगत आहे बघा. आणि तिने एवढं सांगितलं, रिच पीपल हॅड हार्ट्स. श्रीमंतांनाही हृदय असतं, मन असतं, म्हणून त्या बहिणींप्रमाणे तू माझी बहिणीप्रमाणे आहे असं तिला सांगते बघा. डोंट बी फ्रायटन, अजिबात घाबरू नकोस. डोंट बी फ्रायटन, अजिबात घाबरू नकोस. आफ्टर ऑल वाय शुडंट यू कम बॅक विथ मी, तू माझ्याबरोबर काय येत नाहीस बरं. अरे आपण दोघं स्त्रिया आहोत, वी आर बोथ वुमेन, आपण दोघं स्त्रिया आहोत आणि त्यामुळे तुला तू चिंता करू नकोस, माझ्याबरोबर घरी चाल, तिला सांगत आहे बघा. बट हॅपीली ती खूप आनंदामध्ये आहे त्यावेळेस. आता शब्दाचा शेवट कसा करायचा आहे तिला आता कळत नव्हतं. त्याप्रमाणेच कार येऊन थांबलेली आहे बघा. द कार स्टॉप्ड, कार त्यांच्याकडे येऊन थांबलेली आहे. द बेल वाज रंग, दरवाजा उघडलेला आहे. बेल वाजवली तिने पहिल्याने, दरवाजा उघडलेला आहे आणि खूप मोठ्या आविर्भावाने त्या मुलीला ती घरात घेऊन चालली, हॉलमध्ये घेऊन चाललेली आहे. उबदार वातावरण,
लाईट, सगळंच काही चांगलं चांगलं होतं त्या ठिकाणी बघा. शी वॉच दॅट ऑदर रिसीव. इट वॉज फॅसिनेटिंग. तिला खूप आश्चर्यकारक आकर्षक प्रसंग त्यावेळेस तिला वाटत होता बघा. शी वॉज लाईक द लिटल गर्ल इन हर नर्सरी. त्या लहान मुलीला तिने आपल्या घरामध्ये आणलेलं होतं. ती तिला आता विनंती करते, कम कम अप स्टेअर्स. आपण वरच्या जिन्यात जाऊ, वर जाऊ, आपण वरच्या जिन्यामध्ये जाऊ, वर जाऊ असं सांगते बघा तिला. लॉंगिंग टू बिगिन टू बी जनरस. त्यामुळे तिच्याशी चांगल्या प्रकारे वागणूक देते तिला. कम टू माय रूम. माझ्या घरामध्ये ये म्हणत होता. कम टू माय रूम. माझ्या घरामध्ये ये तू आता. शी वॉन्टेड टू. आणि तिने एक काळजी घेतली की तिच्या घरामधील असलेले नोकर, त्या नोकरांच्या नजरांपासून तिला वाचवायचे असल्यामुळे ती त्या ठिकाणी डायरेक्ट तिला वरती घेऊन चाललेली आहे बघा. शी डिसाइडेड दे माउंटेन द स्टेअर्स. ती जिना चढत आहेत ते. आणि द ग्रेट थिंग वॉज टू बी नॅचरल. सगळ्या गोष्टी नॅचरली घडत आहेत. ती लगेच रोजमेरी बोलली, जोराने बोलली का. त्या ठिकाणी शेकोटी पेटलेली होती, कुशन वगैरे होतं, ते सोफा त्या ठिकाणी होतं, त्याच्यावर तिने बसवलेला आहे तिला. पण ती मुलगी मात्र उभी राहिलेली आहे, दरवाजामध्ये उभी राहिलेली आहे. ती तिला विनंती करते रोजमेरी तिला, कम अँड सिट डाऊन. ये आणि खाली बस. कम अँड सिट डाऊन, खाली बस. तिने लांबची खुर्ची ओढून ठेवलेली आहे. ड्रॅगिंग हर बिग चेअर अप टू द फायर. शेकोटीची ओढलेली ती खुर्ची ओढलेली आहे आणि तिला सांगितलं की ह्या चेअरवर तो आता बस आणि उबदार हो, वार्म हो, गरम वाफ घे. तू खूप तुला खूप थंडी वाटलेली आहे असं दिसतं आहे. ती म्हणते बघा, आय डेरंट मॅडम. मॅडम माझी हिंमत होत नाही हो. शी एज बॅकवर्ड असते, मागे सरकली आहे. ती म्हणते तिला, अरे नाही नाही ओ प्लीज, घाबरू नको नको प्लीज. तू यू मस्टन बी फ्रायटन. तू घाबरू कशाला आहे, घाबरते कशाला आहे, घाबरू नको. तू घाबरू नको बघा. सिट डाऊन अँड वेन आय हॅव टेक ऑफ माय थिंग्स. खाली बस. जेव्हा वी शॅल गो टू नेक्स्ट रूम. आपण कपडे बदल्यानंतर दुसऱ्या रूममध्ये जाऊ आणि मस्तपैकी चहा घेऊ आणि उबदार हो, गरम हो. वाय आर यू अफ्रेड. तू काय घाबरत आहेस. अँड जंटली शी हाफ पुश द थिन फिगर अँड टू डीप कॅडल. तिला खुर्चीवर बसवलेलं आहे बघा. देर वॉज नो ॲन्सर. कोणीच 2 मिनटं कोणीच एकमेकांशी बोललं नाही. गर्ल, मुलगी जशी आहे तशी उभीच आहे अजून. टू बी क्वाईट सिन्सिअर शी लुक्ड रादर स्टुपिड. एकदम मूर्ख माणसाप्रमाणे, स्टुपिड मूर्ख माणसाप्रमाणे उभी होती. पण रोजमेरी उडण टाकल्याची आहेत. रोजमेरीला ती काही समजलं नाही. ती खाली वाकली आणि ती म्हणते बघा, ओन्ट यू टेक ऑफ युअर हॅट. तुझी हॅट का काढत नाही, तू टोपी का काढत नाही डोक्यावरची. तुझे केस सगळे ओले झालेले आहेत. युअर प्रेटी हेअर इज ऑल वेट. तुझी केस ओले झालेले आहेत. अँड वन इज सो मच मोर कम्फर्टेबल विदाउट अ हॅट. ही हॅट काढून घे, तुला कम्फर्टेबल वाटेल. ती म्हणते, व्हेरी गुड मॅडम. वा वा मॅडम, छान आहे, वा वा वा. अँड लेट मी हेल्प यू अप विथ द कोट. ती रोजमेरी म्हणते, तुझ्या अंगावरचा कोट काढण्यासाठी तुला आम्ही मदत करते. रोजमेरी म्हणते तिला. पण मुलगी, द गर्ल स्टूड अप. उभीच राहिलेली आहे मुलगी. शी हेल्ड ऑन टू द चेअर विथ वन हँड. तिने एका हातामध्ये चेअर, खुर्ची पकडलेली आहे आणि रोजमेरीने तिला ओढलेलं आहे. इट वॉज क्वाईट एन एफर्ट. प्रयत्न करून त्या ठिकाणी तिला ओढलेला आहे. सी सिम्ड स्टॅगर लाईक चाइल्ड. पण ती अजून सुद्धा थरथरच कापत आहे बघा. अदरवाईज इट बिकम व्हेरी डिफिकल्ट इंडीड. तर शी लेफ्ट इट ऑन द फ्लॉवर. ते तिला खाली बसवलेलं आहे. हॅट पण खाली ठेवलेली आहे. शी वॉज जस्ट गोईंग टू टेक अ सिगारेट. तिने सिगारेट काढलेली आता रोजमेरीने. आणि ती सिगारेट जेवणाच्या डिशमध्ये त्याने ती सिगारेट टाकलेली आहे. पण मुलगी त्या जोराने आळू मारते मुलगी बघा. काय म्हणते, आय एम व्हेरी सॉरी मॅडम. मॅडम मला माफ करा.
पण आय एम गोइंग टू फेन, मी मरून जाईल असं थंड कापत कापत कापेल तर आय शॅल गो ऑफ, मी मरून जाईल मॅडम, इफ आय डोंट हॅव समथिंग, जर मला काहीतरी गरम चहा वगैरे दिला नाही तर. तिथं अरे बापरे सॉरी गुड हेवन्स, अरे मला विसरलीच मी, रोजमेरी म्हणते आहे, मी विसरलेच, हाऊ थॉटलेस आहे, मी किती क्रूर आहे. अरे रे रे, तिने लगेच ऑर्डर ती बेल वाजवली, टी चहा आणा, टी ॲडव्हान्स आणि ब्रँडी पण आणा. द मेड वॉज गॉन अगेन. सर्वंटी होती, लेडीज सर्वंट होती, चालली गेलेली बघा परत चहा घ्यायला. ती म्हणते, मुलगी म्हणते, नो आय डोंट वॉन्ट ब्रँडी, मला ब्रँडी नको मॅडम, आय नेव्हर टेक, कधी ब्रँडी घेतलेली नाही, मला काय पाहिजे आहे, इट्स अ कप ऑफ टी आय वॉन्ट मॅडम, एक कप ऑफ चहा पाहिजे मला बघा. शी बस, तिला तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. इट वॉज टेरिबल फॅसिनेटिंग मोमेंट, खूप रोमांचकारी विस्मयकारी प्रसंग त्या ठिकाणी होता. डोंट क्राय पुअर लिटल थिंग्स, ही सेड, तू रडू नको पहिल्याने, तिला परत परत तेच सांगते, डोंट क्राय, तू रडू नकोस, रडू नकोस, डोंट क्राय, रडू नकोस. शी गेव द अदर हर हँडकरचीफ, तिने तिच्या हाताला एक हातरुमाल दिला आहे तिच्याकडे, आणि डोळे पुस, रडू नकोस. शी वॉज रिअली टच्ड बियॉन्ड वर्ड्स, तिला शी पुट हर आर्म डाऊन दिस थिंग, तिच्या अंगाभोवती तिने पाठीवर हात ठेवलेला आहे रोजमेरीने, तिच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. आणि नाव एट लास्ट अदर वर्कआउट टू विषय, आता ती मुलगी न लाजता आता उभी राहिलेली आहे. दे वेर बोथ वुमेन, ती म्हणते की शेवटी आपण दोघं स्त्रिया आहोत, आपल्याला एकमेकांपासून कोणताही इजा नाही, प्रॉब्लेम होणार नाही. आय कांट गो ऑन टू लॉंगर लाईक दिस, मला असं काही आवडणार नाही, मला ते पटत नाही. आय शॅल डू अवे विथ माय सेल्फ, आय कॅन बिअर नो टाईम. तू काही चिंता करू नकोस, रडू नकोस, असू नकोस, हे रुमाल घे, तुझी मी काळजी घेईन, आय विल लुक आफ्टर यू, तुझी मी काळजी घेईन. डोंट क्राय एनी मोअर, त्याने रडू वगैरे नकोस. डोंट यू सी वॉट अ गुड थिंग इट वॉज दॅट यू मेट मी, किती आनंदाची गोष्ट आहे की नाही, तुम्हाला कशाला ते बाजारामध्ये तिथे भेटली, तुला मी घरी घेऊन आलो, वी विल हॅव टी आणि यू विल बी टेलिंग थिंग, आपण चहा घेऊ आणि तू मला ना तुझ्याविषयी सगळ्या गोष्टी सांग, तू कशी राहते, कशी कुठून आली, तुझे आईवडील काय करतात, असं सगळं मला सांग, मी काहीतरी मागवते म्हणून त्यासाठी बघा म्हणून. आय विल, इट विल बी सजेस्टिंग प्लीज. द अदर डीड स्टॉप जस्ट टाईम फॉर रोजमेरी टू गेट अप फ्रॉम टी केम. दोघं आता मस्त बसलेले आहेत, थोड्या वेळाने तरी चहा आलेला आहे, दोघांच्या मध्ये टेबल ठेवलेला आहे, आणि तिला तिने खायला दिलेलं आहे, सँडविच वगैरे दिलेलं आहे खायला, ब्रेड दिलेला आहे, बटर दिलेलं आहे, कप जेव्हा रिकामा झाला तर चहा टाकलेला आहे त्या कपामध्ये, काही शुगर दिलेली आहे, क्रीम दिलेलं आहे. पीपल ऑलवेज सेड शुगर वॉज सो नरिशिंग, ॲज पर हर शी डिडंट ईट, म्हणजे काही खाल्लं वगैरे नाही. शी स्मोक्ड अँड लुक्ड अवे tactfully so that others shouldn't be smile. And really, the effect of this slight meal was marvelous. मस्त त्याचा परिणाम चांगला झालेला आहे, परिणाम बघा. आणि जेव्हा when the tea table was carried out, जेव्हा तो टेबल काढला गेला दोघांमधून, a light frail creature was tangled hair, dark leaves, मग त्याच्या केसांवर लाईटाचा प्रकाश पडलेला आहे, केसांवर प्रकाश पडलेला आहे, डार्क काळे भोर तिचे लिप ओट होते. रोजमेरी लिटअप, तिने परत सिगारेट पेटवलेली आहे रोजमेरीने. आणि असं असताना काय झालं बघा, वेन डिड यू हॅव लाफ्ट, रोजमेरी, तिला रोजमेरीने विचारलेलं आहे की तू कालचं जेवण केव्हा केलंस, तिला विचारते जेवण केव्हा केलं, काल जेवण केव्हा केलं. अशा वेळेस लगेच काय झालं बघा, बाहेरून दरवाजा कोणतरी ठोठवलेला आहे, ठोकलेला आहे दरवाजा, लॉकिंग केलेली आहे. रोजमेरी मे आय कम इन, आत येऊ का. ऑफकोर्स तिथे बाहेर कोण होता, तिचा पती होता, इट वॉज फिलिप, पती होता. ती म्हणते ऑफकोर्स ही केम इन, तिच्या पती मध्ये आलेला आहे, घरात आलेला आहे. तो म्हणतो आय एम सॉरी सेड, स्टॉप अँड स्टेड, मला माफ कर. काय, ती म्हणते इट्स क्वाईट लाईट, काही चिंता करू नकोस. दिस इज माय फ्रेंड मिस स्मिथ, ही माझी नवीन मैत्रीण आहे, तिचे नाव आहे स्मिथ.
who was staying still. Smith, we are going to have a little talk. ओ येस said फिलिप. असं आहे का? तुझी मैत्रीण आहे का? नवीन आलेली मैत्रीण आहे का? आणि त्याचं पाहिल्याबरोबर त्याचं लक्ष त्या कोटवर पडलं आणि हॅटवर लक्ष गेलं त्या ठिकाणी. जमिनीवर पडलेलं ते कोट आणि हॅटवर. ही केम ओव्हर टू द फायर अँड टर्न हिज बॅक टू इट. तो त्या शेकोटीजवळ आलेला आहे, त्याच्याकडे पाठ केलेली आहे. इट इज बिस्ट आफ्टरनून. तो म्हणतो काय भयानक दुपार आहे नाही का? आणि तो तिच्याकडेच पाहतोय अजून. पाहतो ही कोण आहे? तो येस इट इज. रोजमेरी म्हणते, त्याला सांगते की ठीक आहे, हे माझी मैत्रीण आहे. फिलिप स्माइल्ड हिज चार्मिंग स्माइल. फिलिप त्या हसलेला आहे, हळवारपणे स्मित हास्य त्याने केलेलं आहे. आय वॉन्टेड यू टू कम टू माय लायब्ररी फॉर अ मोमेंट. ते म्हणते तुझ्याशी मला अर्जंट बोलायचं आहे रोजमेरी. आपण आपल्या वाचनालयामध्ये लायब्ररीमध्ये जाऊ का? तो म्हणतो, त्या मुलीला म्हणतोय, विल यू मिस स्मिथ एक्सक्यूज अस. तुम्हाला माफ करशील का? आम्हाला प्रायव्हेट बोलायचं आहे थोडंसं असं. तिने डोळे ओटारले आणि ऑफकोर्स ती मला सांगते, जोजबेरी सांगते, शी विल, ऑफकोर्स शी विल. ती आपल्याला वेळ देईल, त्याच्यात काय वाईट आहे. आणि ते रूमच्या बाहेर गेलेले आहेत. तेव्हा ते प्रायव्हेटमध्ये तो तिला सांगतोय, फिलिप, हू इज सी, व्हॉट डज इट टॉल मी. ही कोण आहे आणि काय प्रकार काय लावलेला आहे, हा काय मॅटर लावलेला आहे, काय प्रकार लावलेला आहे. रोजमेरी लाफिंग. रोजमेरी हसते आहे आणि म्हणते की आय पिक्ड हर अप इन कर्जन स्ट्रीट. मग तिला कर्जन रस्त्यावर तिला तिथून पिकअप केला आहे, उचललेला आहे. शी आस्क्ड, ती मला माझ्याकडनं 1 कप ऑफ टीचे पैसे मागत होती, तिला मी घरी घेऊन आलेली आहे. मग तो म्हणतो, आता तू तिला घरी आणून काय करणार, काय तिच्याशी काय करणार आहे? ती म्हणते, बी नाईस टू हर. दादू मतदार व्यवस्थित, बट नाईस टू हर, बी नाईस टू, त्याच्याशी चांगल्या प्रकारे वाग बरं असं. लुक आफ्टर हर, त्याची काळजी घे. वी हॅवंट टॉक इट. ट्रीट हर, त्याची चांगल्या वागते. पण तो काय म्हणतो तिला बघा, माय डार्लिंग गर्ल, यू आर क्वाईट मॅड. तू पूर्ण वेडी आहेस, वेंधळी आहेस, पोळी आहेस. अरे असं चालत नाही आहे, कादंबरीप्रमाणे असं घरचं चालत, वास्तव जीवनामध्ये चालत नाही. तर आय न्यू यू वॉन्ट से दॅट. व्हाय नॉट? आय वॉन्ट टू विजन दॅट अ रिझन. वन ऑलवेज रीडिंग अबाउट दिस थिंग. अशा गोष्टी मी कादंबरीमध्ये नेहमी वाचते म्हणे. त्याच्या आपल्या या खाजगी जीवनामध्ये कसा प्रसंग गेला सगळं वाटतं येऊन बघा म्हणे. बट सेड फिलिप स्लोली, ही कट एंड ऑफ द सिगर. ती काय होतो, काय म्हणतो तिला, काही असो, ठीक आहे, काही असो, पण शी इज सो ॲस्टॉनिशली प्रेटी. काही असो, पण ती खूप सुंदर आहे, पाण्यामध्ये खूप ब्युटिफुल आहे. आणि आता तो शब्द ऐकल्यावर हिची जेलसी सुरू झालेली आहे. तिला आश्चर्य वाटलं, धक्कासुद्धा बसला. तो ती म्हणते, डू यू थिंक सो, तुला असं वाटतं? आय हॅडंट थॉट, तसा विचार आलाच नाही माझ्या मनामध्ये. तो म्हणतो, गुड लॉर्ड, शी इज ॲब्सॅल्युटली लवली. किती सुंदर आहे, लवली, खूप सुंदर आहे. माय चाइल्ड, आय वॉज बॉर्ड ओव्हर. तिला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा लगेच माझी विकेट उडाली. पण तुझी चूक करत आहे, ठीक आहे, पण मला सांग की आता हे जी स्मिथ आहे, ही संध्याकाळी आपल्याबरोबर डिनर घेणार आहे का? केव्हा स्मिथ इज गोइंग टू डाईन विथ अस इन टाईम फॉर मी टू लुक अप द मिलर. आपण जेवण करणार आहे का आपल्याबरोबर? पण तिची जेलसी मात्र जागी झालेली आहे आता रोजमेरीची. रोजमेरी म्हणते, यू ऑब्सर्ड क्रिएचर. अरे काय मुलगी, तुला काय आणलं मी इथे? लायब्ररीच्या बाहेर गेली आणि बेडरूममध्ये गेली, परत रायटिंग रूममध्ये गेली, खाली बसली, डेस्कजवळ खाली बसली आणि त्याच्या डोळ्यासमोर परत त्याचे शब्द कानाजवळ ऐकूया लागले त्याला. प्रेटी, सुंदर, ॲब्सॅल्युटली लवली, सुंदर, ब्युटिफुल. तिच्या कानावर ते परत परत शब्द ऐकायला यावं लागले त्याला. ॲब्सॅल्युटली लवली, प्रेटी, बॉल्ड ओव्हर, विकेट उडाली, सगळे शब्द त्या कानावर परत परत गुंजत आहेत. शिड्रीवर तिने चेकबुक काढलं बाहेर.
विचार केला चेक काही कामास पडणार नाही, कारण ती आहे अशिक्षित मुलगी आहे, तिला चेकने काही होणार नाही. म्हणून तिने शी ओपन ड्रायव्हर, त्याने एक कपडाचं ड्रायव्हर ओपन केला आहे. 5 पाऊंड एवढे नोटा काढलेले आहेत, पाहिलं आहे, आणि त्या मुलीच्या हातात कोंबलेले आहेत. तिला सांगितलेलं आहे रोहित तर लवकर उपळ, निघ लवकर, इथे 0 मिनिटंही थांबू नको, असं म्हणून तिला हाकललेलं आहे का बघा. आणि हाफ एन हवर लेटर अर्ध्या तासानंतर फिलिप परत लायब्ररीत आलेला आहे. तो विचारतो, शी लीन अगेन्स्ट हर डोअर अगेन आणि लुक्ड ॲट हिम. त्याच्या तो तिला विचारतोय बघा, मिस स्मिथ वोंट डाईन विथ अस टू नाईट. मिस स्मिथ आपल्याला जेवण करणार नाही का संध्याकाळी. तिने तिला सांगितलेलं बघा, आय ओनली वॉन्टेड टू टेल, तुला असं सांगायचं आहे मला. शी लीन अगेन्स्ट द डोअर अगेन लुक्ड ॲट हिम विथ त्याच्या विचारत आहे की सांगितलेलं आहे, मिस स्मिथ वोंट डाईन विथ अस टू नाईट. मिस स्मिथ आपल्याबरोबर संध्याकाळी जेवण घेणार नाही येत आपल्याबरोबर. तुला आश्चर्य वाटलं, काय झालं, व्हॉट हॅपन, काही अगोदरचं काही प्रिव्हियस एंगेजमेंट अगोदर ठरलेलं आहे का. रोजमेरी केम ओव्हर अँड सॅट डाऊन ऑन हिज नी. रोजमेरी मध्ये आलेली आहे, तिच्या गुडघ्यांवर ती बसलेली आहे. शी इन्सिस्टेड ऑन गोईंग. तिने सांगितलं, काय नाही म्हणे, त्या मुलीने आग्रह धरला मला जायचं आहे असं, म्हणून तिला पाठवून दिलं मी. आय गिव्ह पुअर लिटल थिंग प्रेझेंट ऑफ मनी. तिला पैसे दिले थोडेफार आणि तिला पाठवून दिलं. आय कुडंट कीप हर अगेन्स्ट. तिची इच्छा क्षेत्र ठेवू, तिथेच काय ठेवू बरं. शी ॲडेड सॉफ्टली. रोजमेरी हॅड जस्ट डन हर हेअर. आणि मग रोजमेरीने काय केलं, मस्त आपले केस विंचरलेले आहेत, भांग पाडलेला आहे, डोळ्यांना काजळ लावलेला आहे, मेकअप केलेला आहे, मोठे अलंकार परिधान केलेले आहेत, आणि तिने आपला हात तिच्या शी पुट अप हर हँड्स अँड टच द फिलिप्स चिक्स. तिच्या फिलिपच्या चेहरा तिने हातात पकडलेला आहे, आणि ती त्याला विचारते आहे, डू यू लाईक मी, तुम्हाला मी आवडते का. सेड सी, हर टोन स्वीट ट्रबल जिम. तो तिला म्हणतो, आय लाईक यू ऑफली, मला तू खूप खूप मनापासून आवडते बघा. ही लेल्ड हर टायटर. आणि तिला सांगितलं की असं आहे का, मग किस मी, माझं चुंबन घे मग. आय वॉज फॅशन. तिला सांगितलं का, बघा मी आज बाजारामध्ये एक मोठा बॉक्स पाहिलेला आहे, इनामेल बॉक्स पाहिलेला आहे, त्याची किंमत 28 गिनीज आहे. ते घ्यायचं का आपण. त्याला वास्तविक तिला घ्यायचं होतं, ती गोष्ट वेगळी आहे, पण याचं माझ्यावर प्रेम आहे का बुवा हे तिला पडताळण्यासाठी पाहण्यासाठी ती तिला सांगत होती बघा. फिलिप जम्पड ऑन दी. यू मे, तिला घेऊ शकतोस म्हणे. तो तिला सांगतोय, तुला जो बॉक्स आवडला ना तो तू आरामशीर घेऊ शकते. पण ती खरं म्हणजे रोजमेरीला तो बॉक्स हवा अशातला भाग नव्हता. तिच्यावर त्याचं प्रेम आहे का खरोखर ते तिला पडताळून पाहायचं होतं. म्हणून ती म्हणते, त्याला शी प्रश्न हे जाणार अगेन्स्ट हर प्रूम. म्हणजे तिने आपलं डोकं छातीशी लावलेलं आहे आणि त्याला विचारलेलं आहे, खरं सांग, तू माझ्यावर प्रेम करतोस का. एम आय प्रिटी, मी सुंदर आहेस का. अशा प्रकारे ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीला आपली जेलसी आपल्या डोळ्यासमोर आपल्या पतीने दुसऱ्या मुलीची स्तुती करावी ही कोणत्याही स्त्रीला आवडणार नाही जीवनामध्ये, त्याप्रमाणेच ही रोजमेरीसुद्धा स्त्री होती. तिला पण तिच्या पतीने दुसऱ्या मुलीची स्तुती केलेलं आवडलं नाही. म्हणून ज्या मुलीने तिला एक कप ऑफ टीसाठी आलेली होती घरी, तिने तिला खायला दिलं, प्यायला दिला, बसवलं, हे केलं, पण परत तिला हाकलून लावलेलं आहे. सिंपल रिजन काय, तिच्या पतीने तिची स्तुती केली, या कारणास्तव तिला हाकलून लावलेलं आहे. तशा प्रकारची स्टोरी होती, अ कप ऑफ टी. अजून